धक्कादायक बातमी समोर आली आहे। एका पोलीस हेड कॉन्स्टेबलने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना समोर आहे। नवेगाव बांधजवळील एओपी धाबे पवनी येथील ही घटना आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असता आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात आहे। मात्र ट्रान्सफर झाल्यामुळे आत्महत्या केली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे। गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नक्षलग्रस्त भागामध्ये माओवाद्यांच्या कारवायांवर नजर ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात एओपी बांधण्यात आले आहे। अशातच नवेगाव बांध पोलीस स्टेशन जवळ असलेल्या धाबे पवनी येथील एओपी मधील कार्यरत असलेले हेड कॉन्स्टेबल पदावर कार्यरत जयराम कारू कोरेट वय 50 राहणार संबुटोला कडिकसा तालुका देवरी जिल्हा गोंदिया बक्कल क्रमांक 24 यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आहे। जयराम कोरेट यांनी आपल्याजवळ असलेल्या AK-47 बंदुकाने स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या केली आहे। त्यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्यापही समोर येऊ शकले नाही। त्यांच्याजवळ कोणतीही सुसाईड नोट आढळून आली नाही। काही दिवसांपूर्वी जयराम कोरेट यांची बदली तिरोडा पोलीस स्टेशन इथे झाली असून त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे, पण पोलिसांनी याबद्दल दुजोरा दिलेला नाही। पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नील धारगा विचार।